अमृत अनुभव ग्रंथामधील प्रकरण 90 वही क्रमांक 49 वर निरूपण पाहणार आहोत. आता भक्ती अभक्ती झाले ताटे की पाती, कर्म कर्माची वाती मालवुनिया. प्रथम मी ज्ञानोबराय त्या आईच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. कारण आता दिवाळी चालू होत आहे, म्हणून हे दिवाळी निमित्त मी हे विशेष चिंतन, हे अमृत आहे. ज्ञानोबरायांनी अमृत अनुभव हा जो ग्रंथ लिहिलेला आहे हे प्रत्यक्ष अमृत आहे. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे अमृत पिऊन तुमच्या जीवनामध्ये मुक्त व्हावं. मी फक्त मध्यस्थ्याचं काम करीत आहे. मी त्या माऊलीच्या पायाचा सेवक आहे, त्यांचा दास आहे. दासाचं कर्तव्य एवढंच आहे, ते तुमच्यापर्यंत फक्त पोहोचण्याचं काम मी करीत आहे. म्हणून उद्या एकादशी आहे, म्हणून हे आपण प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये हे अमृत प्यावं आणि त्याच्या जीवनामध्ये मुक्त व्हावं असं ज्ञानोबरायाला वाटतं. म्हणून ज्ञानोबराय काय म्हणतात ते पाहू. आता भक्ती अभक्ती झाले ताटे की पाती, कर्म कर्माची वाती मालवुनिया. माऊली म्हणतात की भक्ती अभक्ती सत्कर्म असत्कर्म याची ज्योत मालवून ती मी एकाच ताटात मांडून पंक्तीला या जगाला वाढीत, त्याचं भोजन या जगाला वाढीत आहे. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे, जो सच्चिदानंद रूप झाला आहे, जो भेदशून्य ब्रह्मरूप झाला आहे, त्याला त्याच्या जीवनामध्ये सत्कर्म असत्कर्म भक्ती अभक्ती असे काहीही शिल्लक राहिलेले नाही. कारण आत्म्याहून वेगळं कर्म या जगामध्ये दुसरं काही नाही. ज्याला आत्म्याची प्राप्ती झालेली आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये काही नाही असं ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबराय आता ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतात ते पाहू. मनोहोने ब्रह्मतेची कर्म, आयसे बोधाले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म धनुर्धरा. आता अविवेकू कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले, मग उपासना जीही आणिले योगाग्नीचे. माऊली म्हणतात म्हणून हे कर्म प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये ब्रह्मच आहे अशी एकरूपता त्याला उत्तम प्रकारे ज्याला समजली असेल त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते कर्म नैष्कर्मच आहे. आता ज्याने अविवेकाचे बालपण गेले आहे, ज्याला विवेकरूपी यवन प्राप्त झाले आहे, ज्याने विरक्तीशी लग्न केले आहे, ज्याने योगरूप अग्नीची उपासना स्वीकारलेली आहे, त्याला त्याच्या जीवनामध्ये महत्त्वाचा मुद्दा माऊलींनी पहिल्याच जी ओळीला सांगितलेला आहे ती आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कर्म हेच ब्रह्मरूप आहे. मग आपल्या जीवनामध्ये जे आपल्या वाटेला आलेलं कर्म आहे ते आपल्या प्रारब्धानुसार, मागील प्रारब्धानुसार आलेलं आहे. त्याचा प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे. प्रामाणिकपणे त्याचा स्वीकार करून ते कर्म प्रामाणिकपणे त्याच्या जीवनामध्ये जर त्यानं केलं ते कर्मच ब्रह्म आहे असं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमधून सांगतात. ज्ञानोबराय अमृत अनुभवामधून सांगतात. मग आपल्या जीवनामध्ये आपल्या वाटेला आलेलं कर्म आपण ते करीत असताना आपल्या जीवनामध्ये, कारण आपण निष्काम कर्म करतो का? आपल्या वाटेला आलेलं कर्म करीत असताना आपल्या जीवनामध्ये आपण तक्रारीच करतो. त्या कर्मामध्ये निष्काम कर्म करीतच नाही आपल्या जीवनामध्ये, म्हणूनच आपल्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं. माऊली सांगतात की ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या वाटेला आलेलं कर्म तुम्ही त्याचा स्वीकार करा आणि ते प्रामाणिकपणे तुमच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करा. असं जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या जीवनामध्ये कर्म केलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला
काय म्हणतात माऊली, भक्ती करण्याची गरज नाही त्याच्या जीवनामध्ये. भक्ती अभक्ती सत्कर्म असत्कर्म याची काही गरजच नाही असं स्पष्ट ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. तेच अमृत अनुभवामध्ये सांगतात. आता जगद्गुरू तुकोबाराय काय सांगतात ते आपल्याला पाहायचं आहे. जे जे काही करीतो देवा, जे जे काही करीतो देवा, ते ते सेवा समर्पे, ते ते सेवा समर्पे. भेद नाही नारायणा, भेद नाही नारायणा, सर्वोत्तमा तुझ मज, सर्वोत्तमा तुझ मज. आम्ही दुजे नेनो कोणा, आम्ही दुजे नेनो कोणा, हेची मना मन मन साक्षे, हेची मना मन मन साक्षे. तुका म्हणे जगन्नाथा, तुका म्हणे जगन्नाथा, हे अन्यथा नव्हे की, हे अन्यथा नव्हे की. भेद नाही नारायणा, भेद नाही नारायणा, सर्वोत्तमा तुझ मज, सर्वोत्तमा तुझ मज. किती सुंदर जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. त्याचा सारांश असा होतो, ज्ञानी भक्त जे काही कर्म त्याच्या देहाने त्याच्या जीवनामध्ये करीत असतो तेच कर्म भगवंताचं पूजन होतं, तेच कर्म त्याच्या जीवनामध्ये भगवंताचं भजन होतं, तेच कीर्तन होतं, तेच जप होतं. ते सर्व त्याच्या जीवनामध्ये ते जे कर्म करतो, ते वाणीने जे बोलतो, तेच हरीची त्याच्या जीवनामध्ये स्तुती होते. अथवा मनाने ज्या ज्या काही कल्पना त्याच्या जीवनामध्ये करीत राहतो, तो तो त्याच्या जीवनामध्ये त्या हरीचा त्याच्या जीवनामध्ये जप होतो. जो बोलेल ते शास्त्र बनतं. किती मस्त सांगतात, ते स्तवन होतं, ते शास्त्र होतं असं ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये अजून काय म्हणतात ते आपण पाहू. तो करी ती तुली पूजा, तो कल्पितो जपू माझा, तो असे तो कपी ध्वजा. समाधी माझी जैसे कणकेसी काकणे, असे जे अनन्यपणे, तो भक्ती योग येणे मजसी तैसा. अर्जुना, त्याची सर्व कृती ही माझी पूजा होय. तो कल्पना करील तोच माझा जप आहे. तो जो बोलेल तीच माझी, कारण साधना करून तीच माझी स्तुती आहे. तो असेल तीच माझी समाधी आहे. उदाहरण देतात माऊली इथं. कारण सोन्याची, कारण जी सोनं आहे, सोन्यापाशी त्याचा अलंकार, समजा सोन्याची बांगडी आहे, सोन्याचं काकण आहे, हे जसं सोनं आणि ती सोन्याची बांगडी अलग नाही, ती एक रूपच असते. त्याप्रमाणे या भक्तियोगी करून तो माझ्याशी अनन्य तो पावलेला असतो असं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. तेच अमृत अनुभव म्हणतात. तेच जगद्गुरू तुकोबाराय त्यांच्या अभंगामधून म्हणतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याने आपल्या वाटेला आलेलं कर्म हेच प्रामाणिकपणे करावं. हे सर्व शास्त्राचं सार आहे. हे जर आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे केलं, हेच आपल्या जीवनामध्ये अमृत होईल. आपल्याला आत्मस्वरूपाची आणि भगवंताची नक्की आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होईल. याच्यावर मी उदाहरण देतो. एकदा नारद काय झालं, भगवंताकडे गेले आणि त्यांनी भगवंताला विचारलं की भगवंता, या कलियुगामध्ये खरं सांगा तुमचा खरा भक्त कोण आहे? असं नारदाने खोचक प्रश्न देवाला विचारला. देव म्हणाले, खरं सांगू का नारदा? म्हणले, या कलियुगामध्ये माझा एक भक्त आहे म्हणले. तुला ते फलाण्या गावामध्ये आहे, सांगा की त्याचं नाव फिव सांगा म्हणले. तुकाराम पाटील म्हणून तो फलाण्या गावामध्ये आहे म्हणले, आणि तो माझा खरा भक्त आहे. मग नारद म्हणला, ते तुकाराम पाटील काय देवाचं मंदिरात येत नाही म्हणला, कधी देवाची पूजा करीत नाही, कधी पंढरपूरला जात नाही म्हणला. सकाळा उठलं की शेताकडे जाते आणि संध्याकाळी शेताकडून घरी येतं. त्याचं शेत, त्याचं घर आणि त्याच्याशिवाय त्याचं दुसरं काही कर्मच नाही म्हणला.
आणि तुम्ही म्हणता भगवंता तोच तुमचा खरा भक्त आहे, तो तुमचा प्रिय भक्त आहे, हे कसं काय शक्य आहे म्हणला. आता तू त्यालाच जाऊन विचार म्हणले, म्हणजे तुला कळल म्हणले नारदा. मग नारद त्या तुकाराम पाटलाकडे आले. तुकाराम पाटलाला विचारलं काय चाललं. तुकाराम पाटील ते बिचारे शेतामध्ये काम करत. त्याचं ठरलेलं सकाळ उठल्या उठल्या ते एकदा भगवंताचं नाव घ्यायचं आणि आपल्या शेतात जे काम असेल ते करायचं आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर झोपताना एकदा ते भगवंताचं नाव घ्यायचं आणि आपलं जे लेकरं आपलं जे कुटुंब आहे ते प्रामाणिकपणे, कारण त्या शेतीच्या उत्पन्नावर ते भागविण्याचा त्याच्या जीवनामध्ये तो प्रयत्न करीत होतं. म्हणजे आपल्या कष्टामधून ते त्याचं कुटुंब त्याच्या जीवनामध्ये चालवित होतं. त्यानं म्हणलं काय नाही बाबा नारद देवा म्हणले काय चालायचे, म्हणजे हे सकाळपासून शेतामध्ये काम राबतो म्हणले. पण कधी माझ्या जीवनामध्ये असंच आहे म्हणले की कधी 10 पोते धरलं तर 8 पोते होतं म्हणले, कधी 10 पोते धरलं तर 15 पोते होतं म्हणले. माझ्या मेहनतीमध्ये तर कसलाच, कारण मला मी सकाळपासून शेतामध्ये असतो. एकेका दाटाला मी पाहत राहतो, खुरपण खात सर्व मी वेळच्या वेळेला माझ्या जीवनामध्ये करतो म्हणला. पण माझ्या जीवनामध्ये एक गणित मला अजून काही कळालं नाही म्हणला. मी 10 धरले की 8च का होतात आणि मी 10 धरले की कधी कधी 15 का होतात, हे मला काही माझ्या जीवनामध्ये कळालं नाही. मला त्या भगवंताची काय लीला आहे की मी आता हात टिकविले म्हणला, म्हणून मी सकाळ संध्याकाळ त्याला फक्त सकाळी एकदा नमस्कार करतो म्हणला आणि संध्याकाळी एकदा नमस्कार करतो म्हणला आणि त्याच्यावरच सगळं सोपून देतो म्हणला. मी माझ्या जीवनामध्ये कर्म करीत राहतो म्हणला प्रामाणिकपणे आणि माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करतो म्हणला. मी कशाचा देवाचा भक्त, माझी कशाची भक्ती, देव माझी काहीतरी दिल्लगी करीत आहेत, असं तो प्रामाणिकपणे नारदाला सांगू लागला. नारद म्हणजे नाही रे, मला भगवंतानं तुझ्याकडे पाठवलेलं आहे. नाही मला ती जगाचा मालक आहे म्हणला, त्याचं काय बाबा म्हणला, त्याचं विचारावं काय, हे मला माझ्या अजून शेतातलं ही गणित कळालं नाही. मला 10 म्हणलं तर 8 होतेत, 10 म्हणलं तर 15 होतेत, का होतेत ही काही कळालं नाही म्हणला. मी प्रामाणिकपणे शेती करतो, माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करतो, याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये आणि सकाळी एकदा नाव घेतो त्याचं आणि संध्याकाळी एकदा नाव घेतो म्हणला. याच्या व्यतिरिक्त मी कुठल्या मंदिरात नाही, पंढरपूर नाही, सप्ताह नाही, कुठंच नाही म्हणला मी माझ्या जीवनामध्ये गेलेलं. ते भगवंत काय म्हणतात ते काही मला कळत नाही. मग तो गेला आणि मग त्या शेतकऱ्यानं जे म्हणलं तेच भगवंताला नारदानं सांगितलं. सांग नारदा म्हणले बघ ते किती प्रामाणिक आहे म्हणले, ती इमानदारीनं म्हणले एका धाटाला पाहतो म्हणले, प्रामाणिकपणे त्याचं मेहनत करतो म्हणले, त्याचं कर्म प्रामाणिकपणे करतो म्हणले, पण त्याच्या प्रारब्धामध्ये किती आहे तेवढंच मी देतो. 10 धरले तरी मी 8 देतो, त्याच्या प्रारब्धामध्ये 15 असले, त्यानं 10 धरले तर मी 15 देतो आणि त्याचा त्यानं स्वीकार केलेला आहे. म्हणून तो माझा खरा भक्त आहे, तो प्रामाणिक भक्त आहे. याच्या व्यतिरिक्त काही दुसरी भक्ती करण्याची आपल्या जीवनामध्ये गरज नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या वाटेला आलेलं कर्म प्रामाणिकपणे आपण आपल्या जीवनामध्ये करावं. कुणाला फसवू नये, कुणाला लबाड बोलू नये, कुणाचं चोरी करू नये. प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये जर आपल्या वाटेला आलेलं कर्म आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची आणि भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. हेच ज्ञानोबा अमृतानुभवामधून सांगतात, ज्ञानेश्वरीमधून सांगतात, जगद्गुरू तुकोबाराय त्यांच्या गाथ्यामधून सांगतात. हे दीपावळीनिमित्त तुमच्या घशामध्ये सोप्यामध्ये सोपं करून मी तुमच्या घशामध्ये हे अमृत उतरण्याचं काम करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. हे झालेलं निरूपण जगाची आई ज्ञानोबाराय यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण, जगद्गुरू तुकोबाराय यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण, सद्गुरू चिन्मयानंद स्वामी यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुमची दीपावली आनंदानं जावी. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभो. तुम्ही इमानदारीनं तुमच्या आलेलं वाट्याला कर्म प्रामाणिकपणे तुमच्या जीवनामध्ये करावं. एवढीच मी जगाची आई ज्ञानोबाराय यांच्या चरणी प्रार्थना करून माझ्या निरूपणाला पूर्णविराम.
तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.